नाहीतर आयुष्यात तुमच्याकडून गॅरंटी म्हणून काय घेतलं नसतं. वय मी म्हणतोय म्हणून तरी घ्या. ठीक आहे, संध्याकाळी पैशाचा बंदोबस्त करतो, तुम्ही या कधी बी. चालते. बरकत चाबी आण. हे घ्या. ठीक आहे, येतो मी. नाना तू काही चांगलं केलं नाहीस गड्या. भावासाठी समज करायला लागते. चल. कधी ना कधी असं मनाविरुद्ध निर्णय घ्यावं लागतात. आम्हासनी काय हौस नाही र वाटण्या करण्याची, पण आम्ही जे करायलोय ते तुझ्या भल्यासाठी. तुझा असं हाल बघवत नाहीत रे आम्हासनी आता. अगं एवढंच वाटतंय तर दुसरा काहीतरी तोडगा काढ की. अगं हुशार आहेस ना माझ्यापेक्षा. हा एक हाय. काय? हे बघ, आपण आपापल्या वाटण्या घेऊ, वेगळं होऊ, तुझी जी काही भानगड असेल ती पहिलं मिटव, परत एकत्र येऊ, म्हणजे घर बी वेगळं होणार नाही आणि तुझी झंझट बी मिटल. बोल काय म्हणतोस? अगं पण परत वाटणे मागायचं आलंच की याच्यात. मला तेच नको आहे. मग मर, ज्याला जमसाडात बस म्हणजे कळल तुला. तुझी लाज जाईल ते जाईलच, पण या घराची लाज बी जाईल. पण निस्त्या वाटण्या जर केल्या तर घराची लाज घरातच राहील. आणि हे समद प्रकरण जर पोलिसात गेलं तर मामांजींच्या राजकीय कारकिर्दीचं काय होईल? तुझा रानादा, तुझी वहिनी यांचं काय होणार आहे नंतर? जरा नीट विचार कर या समद्याचा आणि मग सांग आम्हासनी काय ते. ठीक आहे.